नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई, 51 लाखांचा गांजा केला जप्त, मात्र आरोपी झाला फरार। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गम वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 2 ठिकाणी कारवाई केली। दरम्यान या कारवाईत पोलिसांनी 51,27,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केलेला आहे। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरची कारवाई ही धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मनोज कसरे, मुकेश पावरा, अल्ताफ मिर्झा यांनी केली। त्याचप्रमाणे ही कारवाईत उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरेसह वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता। आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आसापानी शिवारातील बिया सिंग दिलदार पावरा याने तो कसत असलेल्या जमिनीमध्ये गांजाची लागवड केलेली आहे आणि तो काही प्रमाणात सुकलेला गांजा त्या ठिकाणी झाडावरून काढत आहे। त्याच्यावरून आम्ही काल माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्याशी पत्रव्यवहार करून छापा कारवाईसाठीची परवानगी प्राप्त केली आणि रात्री छापा कारवाईला उशीर होणार असल्याने आणि अपरात्र होणार असल्याने ते घटनास्थळ संरक्षित करून नंतर आज सकाळी आमच्यासोबत वन विभागाचे अधिकारी आणि स्टाफ यांना सुद्धा घेतलं आणि आसरा पाणी शिवारामध्ये त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे साधारण 11,27,500 रुपये किमतीचा 112 किलो सुका गांजा आणि 800 किलो 16 लाख रुपये किमतीचा ओला गांजा त्या ठिकाणी मिळून आला। त्याच्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी त्यांच्या टीमला परिसरामध्ये अजून कुठे काही गांजा आहे का याच्यासाठी पाठवले असता साधारण 5 किलोमीटर अंतरावरती हडाखेड शिवाराच्या वन जमिनीमध्ये पुन्हा आम्हाला एक क्षेत्र वनपट्टाधारक दशरथ पावरा हा कसत असलेले गांजाने या पिकाची लागवड केलेली मिळून आली।